म्हणता म्हणता खूप खर्च झालाय रे. तरी बरं हॉलचा खर्च वाचला, नाहीतर अजून आकडा वाढला असता. ऐन टायमाला डॅडीने पैसे वाचवले आणि उपकारच केलं म्हणायचं आपलं. पण सूर्या, यापुढे धनू आणि राजूचंही लग्न आहे. त्यांच्या लग्नासाठी एवढे आपल्याला जमावेच लागतील. कठीण आहे रे. अगं कठीण आहे, पण अशक्य नाही ना. हे बघ, मी काय पण करीन, कुठनं पण पैसा आणीन, पण राजू आणि धनूचं लग्न धूमधडाक्यात करीन. तू जा बघ, मला कळते तुझी काळजी, पण तुझी साथ असेल ना तर सगळं नीट होईल. मी तर कायम तुझ्या सोबत आहे. पण एक गोष्ट आहे, जी चूक आपण तेजूच्या लग्नात केली ना, ती पुन्हा नाही करायची. आपण स्वतः मुलाची कसून चौकशी करायची आणि यापुढे आपण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. मला पटतंय तुझं. तेजूचं नशीब चांगलं म्हणून डॅडी पुढे आलं, नाहीतर नको तो विषय. आपण आहे ना दोघं मिळून सगळं करू, चांगली मुलं बघू, धूमधडाक्यात लग्न करू. दादा, आमची लग्न पण तू अशीच थाटामाटात करून देशील, पण त्यासाठी तुझ्या रक्ताचं पाणी करशील आणि मला ते नकोय दादा. तू आमच्यासाठी झटत राहिलास तर स्वतःसाठी कधी जगणार? म्हणूनच मला तुला मदत करायची. धनुदीच्या लग्नासाठी जेवढे शक्य होतील तेवढे पैसे मी कमवू. त्यासाठी घरातच एखादा उद्योग सुरू करेन. पण मी आता तुझ्यावर पैशाचा भार नाही पडू दे. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय, राजू आणि धनूचं लग्न. दादा, आमचं लग्न व्हायला अजून वेळ आहे. तो वर थांबलास ना तर हा चहा थंड होईल. हा चहा घे. तेजू, आजपर्यंत ह्यो सगळा अन्याय आमच्या दोघींच्या बाबतीत होत होता. तोवर आम्हाला काय वाटत नव्हतं. सहन करत आलो सगळं, सवय झाली त्याची आता. पण आज हे सगळं तुझ्या बाबतीत होतंय ते बघून जीव तुटतोय ग. पोरी, आम्ही काहीच करू शकत नाही. अगं, ह्या घरातल्या पुरुषांच्या समोर आमचं काय बी चालत नाही बघ. पण तुझा ह्यो समजा छळ कसा थांबवायचा तीच कळना झालंय. पण एकच सांगते, काही बी झालं तरी आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तू स्वतःला एकटी समजू नकोस. हे घे, थोडासा गुळ खा, म्हणजे जिभेला तिखट लागलंय ते कमी होईल. डोळ्यातलं पाणी बी थांबल. शत्रू माझ्या आयुष्यात आहे, तोवर माझ्या डोळ्याचं पाणी नाही सुटणार. वा वा वा, तेजू मॅडम, लाडकी सून सासरची. कसं वाटतंय सिनेमाचं नाव? नाही, असा सिनेमा काढावं म्हणतोय. एवढी सेवा जी चालली तुमची. तेजू, तू तर जादूच केली आमच्या दोन्ही आयांवर. तुमचं झालं असेल इथलं तर डॅडी आलेत खाली. बघता का जरा त्यांना काय पाहिजे काय नको. आम्ही बघतो ना आमच्या बायकोला काय पाहिजे ते. चला निघा. ए तेजू, काय राव तू पण नाही. त्या दिवशी हाताला मेहंदी, आज पायाला हळद. आमच्या कामाला कधी येणारच तू? हा, जा चहा बनवून आण मला. जातीयस ना? भागू, चल त्या मिरच्यांची देठ काढून घे, आपण ते कांड्याला घेऊ. धनुदीदी बसून काय राहिली ग नुसती? काम कर की जरा. झालं बहिणी? हो. ए, मी करतोय का?
अरे दादा कशाला करते की मी नाही नाही मी करणार. मला कळू दे ना किती त्रासाचं काम आहे. जास्त त्रासाचं असलं ना तुम्हाला नाही करू देणार. अरे पण मी म्हणलं ना मी करतो म्हणून. हे 2 बायकांचं काम आहे, मी पण मदत करते. 2 बायकांचं ना मी एकटाच बस. तू जाऊन बस. मी अशी एकटी बसून काय करू? सगळे काम करताय, मलाही काम करायचंय. मिरच्या तिखट आहेत. हो का? मला तर माहितच नव्हतं मिरच्या तिखट असतात ते. तुळजा चुकून हात लागला डोळ्याला तर झणझणल तुला. अच्छा, म्हणजे त्यामुळे मला त्रास होईल ना? नाही, तुमच्या सगळ्यांमध्ये सुपर पॉवर आहे ना, जे तुम्हाला त्रासच होणार नाहीये. तसं नाही पण दादा दादा करू दे वहिनीला, ती नाही लिसणार. अरे पण डोंट वरी, मी माझी काळजी घेईन. ठीक आहे, चल. कोणीतरी मदतीच्या नावाखाली काम चुकारपणा करतो. काय बोलली? हा, तुझं काम कमी आणि माझ्याकडे लक्ष जास्त आहे. म्हणजे मी काम करत नाही, तू तुझ्याकडे लक्ष देतोय. नाही, तू काम करतोय पण माझ्याकडे जास्त बघतोय. आता बायकोय म्हणल्यावर तुझ्याकडे बघणार नाही तर कुणाकडे बघणार? त्यासाठी तर थांबलोय मी इथं. ठीक आहे, मग मी पण बघेन. बघ की मग, कोण नाही म्हणलं.